त्या दिवशी गिरीश महाजनांचे भाषण झाले. त्या भाषणावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही, म्हणून आता त्यांनी राडा घातला आणि या राड्याला प्रत्येक जाती धर्मातील लोकांनी सपोर्ट केला आणि गिरीश महाजनांचा निषेध केला. पण त्या राडावेळी त्यांनी आपल्या नोकरीचे प्राणसुद्धा वेशीला लावले होते. त्यावरून असं वाटायला लागलं खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, संविधानाच्या आचरणकर्ते आहेत. पण खरंच माणसाला थोडी का प्रसिद्धी भेटली तर माणसाची बुद्धी विपरीत होऊन जाते, असे आता याचं झालंय. मग अशा अजान व्यक्ती नको त्या पदावर येऊन बसलाय आणि कोणासाठी ते झाडं तोडतं हे आम्हाला कळते. काल जी लोक बसली होती ज्यांचं भारताला घडवण्यामध्ये कुठलंही योगदान नाही, हे साधू, हे अस्वलांसारखे केस वाढवलेले हे साधू. मला सॉरी, म्हणजे कोणावरती असं वक्तव्य करायचं, मला कोणाच्या धार्मिक भावना किंवा त्या दुखवायच्या नाहीये, पण मला विश्लेषण करायचंय ह्या गोष्टीचं की केस वाढून कोणी साधू नाही होत. मग फक्त हे केस मग अस्वल पण तर साधू झाले असते ना. केस वाढून, केस वाढवले, जटा वाढवल्या, केस वाढवले, सगळं हे झालं. मग अस्वलांना तर भरपूर केस असतात, तिकडे माकडांना पण भरपूर केस असतात, मग हे पण त्यांना पण आम्ही साधू. माणसाला थोडी का प्रसिद्धी भेटली तर माणूस खरंच भरकटल्यासारखा करतो. ताई, खरंच तुम्ही संविधान वाचलं का? खरंच तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहात का? हा प्रश्न आता लोकांना उपस्थित व्हायला लागला. कोण्या जातीतील लोकांनी कसं राहायचं, कोण्या धर्मातील साधू संतांनी कसं वावरायचं, त्यांची संस्कृती आचरण प्रचन करणे हा त्या धर्माचा प्रश्न असतो. यावर कुठलाही व्यक्ती टीका करू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात सुद्धा कोण्या धर्माचा द्वेष करणं आम्हाला शिकवलं नाही. संविधान आम्हाला शिकवत नाही कोण्या धर्माचा द्वेष करून कोण्या धर्मावर टीका करणं.